माझं नाव मीरा. वय 32 वर्ष. 8 वर्षापूर्वी प्रकाशशी लग्न झालं. मुंबईच्या उपनगरातला हा छोटासा 2 BHK फ्लॅट. बाहेरून बघायला सगळं ठीक दिसतं, पण आतून माझं आयुष्य खूप रिकामं वाटतं. प्रकाश बँकेत मॅनेजर आहे. सकाळी 7 वाजता निघून जातो आणि रात्री 9-10 वाजता घरी येतो. घरी आल्यावर फोन, टी व्ही आणि थकलेला चेहरा. बोलायचं तर फक्त जेवण काय आहे, रोहनला फोन केलास का, एवढंच. आमचा मुलगा रोहन इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला हॉस्टेलमध्ये आहे, त्यामुळे घरात फक्त मी पूर्णपणे एकटी असते. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मी अजून गाढ झोपेत होते. रात्री उशिरापर्यंत एकटी बसून सिरियल बघत होते. डोळे नीट उघडत नव्हते तेवढ्यात दारावर हलका आवाज आला. टक टक. मॅडम, दूध. मी नाईट सूट नीट करत डोळे चोळत दाराकडे गेले. दार उघडलं तेव्हा अजय उभा होता. आमचा दूधवाला. वय 27-28 असत. उंच, सावळा रंग, मजबूत शरीर आणि नेहमीच्या कामातून आलेली ताजी दिसणारी छबी. तो रोज येतो, पण आज मला त्याच्याकडे बघताना काहीतरी वेगळं जाणवलं. 2 लिटर दूध द्या आज, मी हळू आवाजात म्हणाले. तो बाटली पुढे करत असताना मी वाकून घेताना माझं बोट त्याच्या बोटाला हलका स्पर्शलं. एक अचानक गोड शिरशिरी अंगभर पसरली. मी एकदम सावरले आणि त्याच्याकडे बघितलं. त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर, केसांवर आणि नजर टाळतच नव्हती. माझे केस अस्ताव्यस्त झाले होते. झोपेच्या लालसर चेहरा, हलका नाईट सूट. मी लाजले. मॅडम, आज थंडी आहे, गरम दूध घ्या, तो हळूच म्हणाला. त्याचा आवाज खोल आणि थोडा जड होता. मी होकार दिला, पण तो जायला तयार नव्हता. तुम्ही सकाळी एकट्याच असता का, त्यानं अचानक विचारलं. हो, नवरा ऑफिसला गेलाय, मी उत्तर दिलं. माझा स्वर थरथरला. त्याने एक पाऊल आत टाकलं आणि दार हळूच बंद केलं. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द तोंडात अडकले. अजयने हळूच माझा हात हातात घेतला. मीरा मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. मी तुम्हाला रोज बघतो, पण माझं मन थांबत नाहीये, त्याने कुजबुजूत सांगितलं. मला लाज वाटली, पण त्याबरोबर एक अनोळखी ओढही जाणवली. इतके वर्षांनी कोणाची तरी नजर माझ्यावर इतकी स्थिर आणि भावनिक राहिली नव्हती. मी काही बोलले नाही. त्याने हळूच मला जवळ ओढलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर मला वर्षानुवर्षाची एकटेपणाची भावना विरघळत असल्यासारखं वाटलं. त्याचे हात माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होते. अजय, हे काय आहे, मी काहीतरी म्हणायचा प्रयत्न केला. फक्त 1 मिनिट, काही बोलू नका, तो हळूच म्हणाला. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, मग गालावर आणि शेवटी हळूच ओठावर आले. पहिला किस इतका खोल, इतका भावनिक होता की मला सगळं विसरल्यासारखं झालं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. त्याचा स्पर्श प्रेमळ होता, पण त्यात एक तीव्र ओढ होती. त्या सकाळी दरवाजात खिडकीतून सूर्यकिरण येत असताना आम्ही एकमेकांमध्ये हरून गेलो. शब्द नव्हते, फक्त भावना आणि स्पर्श बोलत होते. काही क्षणांनी त्याने मला हळूच सोडलं. आमचे श्वास वेगवान होते. त्याने माझ्या केसातून हात फिरवला आणि म्हणाला, माफ करा मीरा, मी स्वतःला रोखू शकलो नाही, पण तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी भिंतीला टेकून बसले. माझे पाय थरथरत होते. अजय, अजय, मी हे काय केलं? मनात हजारो विचार येत होते. मी लग्न झालेली बाई आहे, प्रकाशबरोबर 8 वर्षे एकत्र आहे, पण इतक्या वर्षात प्रथमच कुणीतरी मला खरोखर जिवंत केल्यासारखं, स्त्री म्हणून जाणवल्यासारखं वाटलं. अजय माझ्या शेजारी बसला. त्याने माझा हात हातात घेतला. मी रोज येतो, पण आज तुम्हाला बघितल्यावर मनात काहीतरी झालं. तुम्ही एकटे आहात, मीही एकटा आहे. मी काहीच बोलले नाही, फक्त त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या शरीरातून येणारा ताजा दुधाचा आणि पुरुषी गंध मला आवडला. काही मिनिटे आम्ही असेच बसलो. मग तो उठला. उद्या भेटूया मीरा, म्हणत त्याने माझ्या कपाळावर हळूच किस केलं आणि तो तिथून निघून गेला. तो गेल्यावर मी बाथरूममध्ये गेले. आरशात स्वतःला बघितलं. चेहरा लाल झाला होता, ओठ सुजलेले, डोळ्यात एक अनोळखी चमक होती. मनात अपराधी भावना होती, पण त्याहून जास्त एक गोड उबदार भावना मनाला घेरून होती. मी स्वतःला विचारलं, हे काय सुरू झालंय मीरा, हे बरोबर आहे का? पण उत्तर मिळेना. फक्त अजयचा स्पर्श, त्याची नजर, त्याचे शब्द, सगळं वारंवार आठवत होतं. सकाळचे 7 वाजले होते. मी चहा करायला स्वयंपाकघरात गेले, पण मन पूर्णपणे अजयमध्ये हरवलेलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागे झाले तेव्हा मनात एक विचित्र गोंधळ होता. काल रात्री झोपच लागली नव्हती. अजयचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे ओठ सगळं वारंवार आठवत होतं. आरशासमोर उभी राहिले. मानेवर हलकी खून दिसत होती. मी स्कार्फ बांधला आणि स्वतःला समजावलं, मीरा, हे कधी घडलंच नाही असं समज. आज तू येईल तेव्हा नॉर्मल वाग. 6:30 वाजता दारावर आवाज आला. हृदय धडधडायला लागलं. मी दार उघडलं. अजय समोर उभा होता. त्याचा चेहरा थोडा लाजरा आणि गंभीर दिसत होता. मॅडम, दूध, तो हळू आवाजात म्हणाला. मी बाटली घेतली आणि नजर खाली ठेवली. 2 लिटर दूध देताना तो हळूच म्हणाला, मीरा, काल खूप वाईट केलं ना मी. तुम्ही रागावला असाल. मी काहीच बोलले नाही, फक्त मान हलवली. पण माझे हात थरथरत होते. त्याने बाटली देताना पुन्हा माझ्या बोटाला स्पर्श केला. यावेळी मी हात ओढून घेतला नाही. एक क्षण आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. त्याच्या डोळ्यात अपराधी भावना होती, पण त्यातच एक ओढही जाणवत होती. मी जास्त वेळ थांबणार नाही, पण एक सांगू, कालपासून तुमचा चेहरा डोळ्यांसमोर येतोय. तो कुजबुजला. मला लाज वाटली. अजय, जा आता, कोणी बघेल. तो गेला, पण जाण्यापूर्वी त्याने एकदा मागे वळून बघितलं. त्या दिवशी सगळं काम करताना मनात फक्त त्याचेच विचार होते. प्रकाश रात्री घरी आला तेव्हा मी नेहमीप्रमाणे जेवण वाढलं. तो TV बघत होता, पण मी त्याच्याकडे बघून मनात विचार करत होते की किती वर्ष झाली तो मला अशा नजरेने बघत नाही, मला जवळ बोलावत नाही. तिसऱ्या दिवशी अजय आला तेव्हा मी त्याला आत बोलावलं. चहा घेशील? तो आश्चर्याने बघत म्हणाला, खरं? हो, सोप्यावर बस. मी स्वयंपाकघरात चहा करत होते. तो मागे मागे आला आणि हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी थरथरले. अजय, चहा होईपर्यंत तरी थांब, मी हळूच म्हणाले. तुम्ही बोलावलं म्हणून आलो, नाहीतर मी तर दूरच राहिलो असतो. तो प्रेमाने म्हणाला. चहा घेताना आम्ही खूप बोललो. त्याने आपली कहाणी सांगितली. तो गावाकडचा आहे. आई आजारी आहे. बायको 2 वर्षापूर्वी सोडून गेली. मला कोणी एवढं प्रेमाने बोलावलं नव्हतं मीरा. तो म्हणाला. मीही माझ्या आयुष्यात सांगितलं. एकटेपणा, प्रकारचा व्यस्ततापणा, मुलगा दूर असतो. कधीकधी वाटतं मी फक्त घर सांभाळण्यासाठीच जन्मले आहे. त्याने माझा हात हातात घेतला. तुम्ही फक्त घर सांभाळत नाही, तुम्ही खूप सुंदर आहात, खूप जिवंत आहात. मला तुमच्याशी बोलायला आवडतं. त्या दिवसापासून आमच्या भेटी नेहमीच्याच झाल्या. तो दूध देताना थोडा वेळ थांबू लागला. कधी मी त्याला नाश्ता देत असे. आम्ही हसत हसत गप्पा मारतो. त्याचे छोटे छोटे स्पर्श, हाताला स्पर्श, केसांत हात फिरवणे, खांद्यावर हात ठेवणे, हळूहळू मला त्याच्याशिवाय दिवस कंटाळवाणा वाटू लागला. एका सकाळी मी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले. आज घाई नाही ना? त्याने मला हळूच मिठीत घेतलं. नाही, आज मी तुला पूर्ण जाणून घेईन. यावेळी सर्व काही खूप हळू आणि प्रेमळ होतं. त्याने मला जवळ घेतलं, कपाळावर किस केलं, केसात हात फिरवला. प्रत्येक स्पर्शात काळजी होती. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याचा श्वास ऐकत होते. अजय, मला भीती वाटते. मी कुजबुजले. मलाही वाटते, पण तुझ्याशिवाय राहता येत नाही, तो म्हणाला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. त्याचा स्पर्श उबदार आणि प्रेमळ होता. मी त्याच्या आलिंगनात पूर्ण विरघळले. त्या क्षणी मला वाटले की मी खूप वर्षानंतर स्वतःला सापडले आहे. ही फक्त शारीरिक जवळीक नव्हती, तर मनाची जवळीक होती. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या जवळ पडून राहिलो. त्याने माझ्या केसात हात फिरवत म्हटलं, मीरा, हे फक्त शरीर नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझी काळजी घ्यायची आहे, तुझं हसणं बघायचं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अजय, तू मला पुन्हा स्त्री म्हणून जगवण्याची जाणीव करून देतोस इतक्या वर्षांनी. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. फक्त भेटी नव्हत्या, तर भावनिक ओढही वाढली. तो मला छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचा. एखादं फूल, चॉकलेट किंवा फक्त एक हसरा निरोप. आम्ही एकत्र जेवायचो, TV बघायचो, गप्पा मारायचो. तो आपल्या स्वप्नांबद्दल सांगायचा, धंदा वाढवायचा, आईला चांगलं ठेवायचं. मी मनात विचार करायचे, हा माणूस मला जेवढं प्रेम आणि वेळ देतो ते प्रकाशने कधीच दिलं नाही. कधी अपराधी वाटायचं, पण अजयबरोबर असताना सगळं काही बरोबर आणि सुंदर वाटायचं. हळूहळू मी त्याच्यावर भावनिकदृष्ट्या खूप आकर्षित होत चालले होते. त्याचे शब्द, त्याची काळजी, त्याचा स्पर्श सगळं मला एक नवं आयुष्य, नवी उमेद देत होतं. त्यानंतरचे दिवस माझ्या आयुष्यात एक नवी सुरुवात झाल्यासारखे वाटू लागले. अजय आता फक्त दूधवारा राहणार नव्हता, तो माझा विश्वासाचा दोस्त, प्रेमळ साथीदार आणि एकटेपणाचा सोबती बनला होता.
सकाळी दूध देताना त्याची हसरी नजर मला दिवसभर ऊर्जा देत असे. कधीकधी तो दुपारी येऊ लागला जेव्हा प्रकाश ऑफिसला गेलेला असे. एके दिवशी दुपारी मी त्याला फोन केला, अजय आज येशील का जेवायला? तो आला, हातात एक छोटीशी गुलाबाची कळी घेऊन. तुझ्यासाठी म्हणत त्याने ती माझ्या केसात माळली. मी लाजले. इतक्या वर्षांनी कोणीतरी मला फूल आणून दिलं होतं. आम्ही एकत्र जेवलो. मी त्यांच्यासाठी वरण भात आणि त्याला आवडणारी आमटी केली होती. जेवताना तो माझ्या हातांकडे बघत होता. मीरा, तुझे हात खूप सुंदर आहेत, पण हे हात किती एकटे पडले आहेत. तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. प्रकाशला दिवसभरात फोन करायला सुद्धा वेळ नसतो. रोहन दूर आहे. मी फक्त घर सांभाळते, स्वयंपाक करते. कोणाला माझी गरज वाटत नाही असं वाटतं. अजयने माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला, मला वाटते. सकाळी उठल्यापासून तुझी आठवण येते. तू हसलीस की माझा सगळा दिवस छान जातो. त्या दिवशी आम्ही बराच वेळ सोफ्यावर बसून गप्पा मारल्या. त्याने आपली कहाणी सांगितली. गावाकडची गरिबी, आजारी आई, बायकोने सोडून दिल्याच्या वेदना. मी कुणाला एवढं मन मोकळं करून बोललो नव्हतो. तो म्हणाला, मीही माझ्या मनातलं सगळं सांगितलं. प्रकाशशी लग्न झाल्यापासून आयुष्य कसं रुटीन झालंय, प्रेम कसं कमी होत गेलंय, एकटेपणा कसा वाढत चाललाय. आम्ही एकमेकांना ऐकत होतो. बोलताना त्याचे डोळे माझ्यावर स्थिर राहत होते. त्यात काळजी होती, प्रेम होतं. त्यानंतर आमच्या भेटी वाढल्या. तो दुपारी यायचा. आम्ही एकत्र जेवायचो. कधी टी व्ही बघायचो, कधी फक्त गप्पा मारायचो. तो मला छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचा. एखादं फूल, चॉकलेट, गावाकडची खास मिठाई. तुला हसताना बघायला मला खूप आवडतं, तो नेहमी म्हणायचा. एक दिवस मी त्याला म्हणाले, अजय मला तुझ्याशी लग्न करावं असं वाटतंय. तो एकदम गंभीर झाला. मीरा, मी गरीब आहे. तुझ्या नवऱ्या इतका सुख आराम मी देऊ शकणार नाही. तुला कायम एकटं ठेवणार नाही असं वचन देऊ शकतो, पण त्या पलीकडे मला पैसे किंवा मोठा बंगला हवाय असं नाही. मी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले, मला तुझा प्रेम हवंय, तुझा वेळ हवाय, तुझी काळजी हवी. तू मला जे देतोस ते प्रकाशने कधीच दिलं नाही. त्याने मला घट्ट मिठीत घेतला आणि रडला. खरोखर रडला. तू मला इतकं प्रेम देतेस यावर विश्वासच बसत नाही. तुला कधीही दुखावणार नाही मीरा. आम्ही त्या दिवशी खूप वेळ एकमेकांना धरून बसलो. त्याने माझ्या पाठीवर हात फिरवत काळजी घेतली. त्याचे स्पर्श आता फक्त प्रेमळ नव्हते, तर जबाबदारीने भरलेले होते. तो मला सांभाळून राहा, जेवण व्यवस्थित घे, रात्री लवकर झोप असं सांगायचा. प्रकाश घरी यायचा तेव्हा मी आता वेगळी दिसायचे. चेहरा खुश, डोळ्यात चमक. तो म्हणायचा, तुला काय झालंय? खूप चांगली आणि आनंदी दिसतेस. मी मनात हसायचे आणि अजयची आठवण काढायची. मनात कधीकधी अपराधी भावना यायची, प्रकाशला फसवते आहे का? पण मग अजयचे शब्द आठवायचे, तू तुझं हरवलेलं आयुष्य शोधते आहेस मीरा. तुला प्रेम करायचं आणि प्रेम मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. अजय मला फक्त शारीरिक सुख देत नव्हता, तर भावनिक पूर्तता देत होता. तो मला समजून घेत होता, माझ्या छोट्या छोट्या खुशीमध्ये सहभागी होत होता आणि माझ्या दुःखात साथ देत होता. हळूहळू मला वाटू लागलं होतं की हे नातं केवळ प्रेमाचं नाही आहे, तर दोन एकाकी आत्म्यांचा बंध आहे. 1 वर्ष लोटलं. अजय आता माझ्या आयुष्यात केवळ एखादा माणूस राहिला नव्हता, तर माझा आधार, माझा विश्वास आणि माझं सगळं जग बनला होता. सकाळी दूध देताना त्याची हसरी नजर मला दिवसभर ऊर्जा देत असे. एका सकाळी मी त्याला बोलावलं, अजय बैस, आज तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तो सोफ्यावर बसला. मी त्याच्या शेजारी बसले आणि त्याचा हात हातात घेतला. माझे हात थरथरत होते. अजय, मी गरोदर आहे. तो एकदम स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याचे मन भरून आले. मीरा, हे माझं? मी मान डोलावली. हो, तुझंच. 2 महिन्यांचं आहे. अजयने मला घट्ट मिठीत घेतलं. त्याचे हात माझ्या पाठीवर थरथरत होते. मला विश्वासच बसत नाही. आमचं मूल तुझ्या पोटात. त्याचा आवाज रडवेला झाला. तो मला कितीतरी वेळ सोडायला तयार नव्हता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि हळूच म्हणाले, मलाही सुरुवातीला भीती वाटली, पण तुझं मुलं असल्याचं कळल्यावर मला एक वेगळी शांती मिळाली. अजयने माझ्या पोटावर हात ठेवला आणि हळूहळू बोलला, मीरा, मी तुम्हा दोघांना सांभाळेन. काहीही झालं तरी मी आता मजबूत होईन, धंदा वाढवेन. तुम्हाला कधीही कमतरता भासू देणार नाही. त्यानंतर अजय पूर्णपणे बदलला. तो रोज मला फोन करायचा, आज कसं वाटतंय, डॉक्टरांकडे गेलीस का, काही खाल्लंस का, उशीर करू नकोस. त्याची काळजी इतकी खरी आणि गहिरी होती की मला रडू यायचं.
तो आता आपला दुधाचा धंदा वाढवत होता. मीही त्याला शक्य तेवढी आर्थिक आणि मानसिक मदत करायची. एके दिवशी त्याने मला गावाकडे नेलं, आपल्या आईकडे. गावात पोचल्यावर आईने मला पाहताच जवळ घेतला आणि रडली, "बाळा, तू माझ्या अजयला नवं जीवन दिलंस. आता हे मूल आमच्या घराला उजळेल." आईने मला आशीर्वाद दिला, खूप काही सांगितलं. त्या दिवशी मला जाणवलं की मी आता एकटी नाही, तर एका नव्या कुटुंबाचा भाग झाले आहे. रात्री पावसाच्या सावलीत आम्ही जुन्या लाकडी खाटीवर बसलो होतो. खोलीत मंद दिवा होता. अजयने मला हळूच जवळ घेतला आणि माझ्या पोटावर हात फिरवला. "हे आपलं बाळ मीरा, तू खूप मजबूत आहेस. मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही." मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले, "अजय, तू फक्त मला प्रेम दिलंस असं नाही, तर स्वाभिमान आणि विश्वासाने नवं जगण्याचं बळ दिलंस. मी स्वतःला पुन्हा सापडले आणि फक्त तुझ्यामुळे." तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, "आणि तू मला एका जबाबदार माणूस बनवलंस. मी आता कुणासाठी तरी जगतोय, कुणासाठी तरी लढतोय हे जाणवतंय. तू माझी ताकद आहेस मीरा." बाहेर पाऊस पडत होता. आम्ही बराच वेळ एकमेकांना धरून बसलो. शब्द कमी होते, पण भावना खूप गहन होत्या. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून विचार करत होते, हे नातं केवळ प्रेमाचं नाही, तर जबाबदारीचं, विश्वासाचं आणि एकमेकांसाठी जगण्याचं आहे. मुंबईला परत आल्यावरही आमची दिनचर्या सुरू होती. अजय सकाळी यायचा, मला बघून हसायचा, आमच्या आरोग्याची चौकशी करायचा. प्रकाशला अजून काहीच कळलं नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणायचा की तुझ्यात खूप सकारात्मक बदल दिसतोय. तू आता खूप आनंदी दिसतेस. मी मनात हसायची. हो, बदल झाला होता. एक असा माणूस माझ्या आयुष्यात आला होता. तो मला खूप प्रेम करतो, माझी खूप काळजी घेतो आणि भविष्य उभं करण्याची तयारी करतो. आजही जेव्हा अजय दारात येतो तेव्हा मला वाटतं की मी योग्य ठिकाणी आले आहे. हे नातं सोपं नाही, पण खरं आहे. मी आता एकटी नाही. माझ्याकडे एक प्रेम, एक मूल आणि एक माणूस आहे, जो माझ्यासाठी खरोखर जगतो. मुंबईला परत आल्यानंतर काही महिने शांततेत गेले. पण मीराच्या पोटात वाढणारा नवीन जीव आता स्पष्ट दिसू लागला होता. 6वा महिना सुरू झाला होता आणि मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. एका दिवशी दुपारी प्रकाश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता. घराची खिडकी उघडी होती आणि बाहेर हलका पावसाचा शिडकाव सुरू होता. अजय नेहमीपेक्षा थोडा लवकर आला. त्याच्या हातात दुधाची बाटली नव्हती, तर एक लहानसं कागदाचं पुडकं होतं. दाराची कडी वाजवताच मीराने दार उघडलं. अजयला समोर बघून तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं, "आज एवढ्या लवकर? आणि दूध कुठे आहे?" मीराने खोडकरपणे विचारलं. अजयने आत येऊन हळूच दार बंद केलं. त्याने मीराकडे पाहिलं. तिचा गुलाबी कॉटनचा कुर्ता, मोकळे सोडलेले केस आणि तिच्या वाढलेल्या पोटावर असलेला हात. त्याच्या डोळ्यात अथांग प्रेम उतरलं. "आज मी दूधवाला म्हणून नाही, तर तुझ्या बाळाचा बाप आणि तुझा अजय म्हणून आलोय," तो हळूवा आवाजात म्हणाला. त्याने हातातलं पुडकं सोफ्यावर ठेवलं आणि मीराचा हात हातात घेतला. त्याचे हात नेहमीसारखे मजबूत पण अतिशय मऊ स्पर्श करणारे होते. त्याने मीराला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः खाली जमिनीवर तिच्या पायाजवळ बसला. "अजय, हे काय करतोयस तू? वर बस ना." मीरा उद्गारली. "नाही मीरा, आज मला इथेच बसू दे. तुझी काळजी घ्यायला, तुझा थकवा दूर करायला मला इथेच बसू दे," अजय म्हणाला. त्याने मीराचे दोन्ही पाय आपल्या मांडीवर घेतले आणि हलक्या हाताने तिचे पाय दाबून देण्यास सुरुवात केली. दिवसभर पाय सुजल्यामुळे मीराला खूप त्रास होत होता. अजयच्या या स्पर्शाने तिच्या अंगावर शॉक बसल्यासारखी गोड भावना पसरली. तिने डोळे मिटून घेतले. "अजय, तू खूप चांगला आहेस." तिच्या तोंडातून हळूच शब्द बाहेर पडले. अजयने पाय दाबणं थांबवलं आणि तो हळूच उठून तिच्या शेजारी सोफ्यावर बसला. त्याने आपला एक हात मीराच्या खांद्यावर टाकला आणि दुसऱ्या हाताने तिचे केस मागे सरकवले. "मीरा, मी देवाचे रोज आभार मानतो. एका साध्या गरीब घराच्या मुलाला त्याने तुझ्यासारखी सुंदर आणि मनमिळावू साथीदार दिली. जेव्हा मी तुझ्याकडे बघतो ना, मला माझं संपूर्ण जग यातच दिसतं." अजयच्या या शब्दांनी मीराचं मन भरून आलं. तिने अजयच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं. त्याचा पुरुषी आणि ताजा सुगंध तिला नेहमीच एक वेगळी शांतता द्यायचा. अजयने तिची हनुवटी वर केली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त मीरासाठी प्रेम आणि ओढ होती. अजय हळूच तिच्या जवळ आला. त्याने आधी तिच्या कपाळावर एक अतिशय प्रेमळ आणि लांबलचक किस केलं. मग त्याचे ओठ तिच्या दोन्ही गालावर फिरले. मीराच्या श्वासाचा वेग वाढला होता. तिने आपले हात अजयच्या गळ्यात घातले आणि त्याला स्वतःकडे ओढलं. अजयने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले.
हा किस रोजच्यापेक्षा वेगळा होता. त्यात कोणतीही घाई नव्हती, तर एक खोल आत्मिक जवळीक होती. पावसाच्या संत आवाजात ते दोघे एकमेकांच्या स्पर्शात पूर्णपणे विरघळून गेले. काही क्षणानंतर अजयने हळूच तिचे ओठ सोडले. दोघांचे श्वास वेगवान झाले होते. अजयने तिचे दोन्ही हात आपल्या गळ्यात घेऊन चुंबले. मला अजून एक गोष्ट करायची आहे, अजय हळूच म्हणाला. तो सोफ्याहून थोडा खाली सरकला आणि मीराच्या पोटावर आपलं कान टेकवलं. मीराच्या पोटावर अजयचा स्पर्श होताच बाळाची हलकी हालचाल जाणवली. अजय बघ, बाळाने लाथ मारली. मीरा आनंदाने ओरडली. अजयचे डोळे क्षणार्धात भरून आले. त्याने पोटावर हळूच किस केलं आणि कुजबुजला, बाळा, तुझ्या आईला जास्त त्रास देऊ नकोस हां. तुझा बाबा लवकरच तुम्हाला एका छान सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मेहनत करतोय. मीराने अजयच्या केसातून हात फिरवला. अजय, तू जे सोफ्यावर पुडकं आणलंस त्यात काय आहे? अजयने हसत ते पुडकं उघडलं. त्यात एक सुरेख हिरव्या रंगाची काठ असलेली काचपूरची साडी होती आणि सोबत लहान बाळाची मऊ सुती कपड्यांचा एक छोटासा संच होता. माझ्या पहिल्या कमाईतून दुधाचा धंदा वाढवून जो नफा झाला त्यातून मी तुझ्यासाठी ही साडी आणि आपल्या बाळासाठी हे कपडे आणलेत, अजय लाजत म्हणाला. मीराच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. प्रकाशने तिला महागातल्या महाग वस्तू दिल्या असतील, पण अशा प्रेमाने आणि हक्काने आणलेल्या साडीची किंमत तिच्यासाठी सर्व काही होती. अजय, ही साडी माझ्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे. मीराने ती साडी आपल्या छातीशी धरली. अजयने तिला पुन्हा एकदा जवळ ओढलं आणि आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवलं. बाहेर पाऊस अजूनच रंगत पकडत होता आणि आत एका शांत उबदार बेडरूममध्ये दोन जीवांचे प्रेम अधिकच दृढ होत होते. मीरा, हे नातं आपण लपून सुरू केलं असेल, पण माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर आणि प्रेम कायम उघडं आणि पवित्र राहील. मी तुला या बाळाला कधीच अंतर देणार नाही, अजयने तिच्या कानात कुजबुजला. मीराने त्याच्या ओठावर आपलं बोट ठेवलं. मला माहिती आहे अजय, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या दुपारी शब्दांपेक्षा जास्त त्यांचे स्पर्श, त्यांचे श्वास आणि एकमेकांप्रती असणारी अथांग ओढ सर्व काही सांगून जात होती. भविष्यात काय होईल याची भीती आता मीराच्या मनातून पूर्णपणे निघून गेली होती, कारण तिच्याकडे आता अजयचं निस्सीम आणि खंबीर प्रेम होतं. मुंबईच्या त्या लहानशा फ्लॅटमध्ये सुरुवातीला शांत वाटणारी रात्र हळूहळू एका गूढ आणि भयानक वळणावर येऊ लागली होती. बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. खिडकीवर आदळणाऱ्या पाण्याचा थेंबांचा आवाज, विजांचा कडकडाट यामुळे वातावरणात एक अनाकलनीय दडपण निर्माण झालं होतं. मीरा आणि अजय बेडरूममध्ये शांतपणे बसले होते, पण अचानक दाराची कडी वाजली. अजय आणि मीरा दोघेही दचकले. वेळ रात्रीची 11 वाजण्याची होती. प्रकाश तर नेहमी रात्री 9-10 वाजता यायचा, पण आज तो उशिरा येणार असल्याचं त्यानं कोणताही फोन केला नव्हता. अजय, यावेळेस कोण असेल? मीराचा आवाज भीतीने थरथरला. तू शांत राहा मीरा, मी बघतो. अजयने मीराचा हात सोडला आणि तो हळूच दाराच्या दिशेने गेला. दाराच्या आय होलमधून अजयने बाहेर पाहिलं, पण बाहेर अंधार होता. कॉरिडॉरची लाईट घालवण्यात आली होती. अजयने सावधगिरीने दार थोडं उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, फक्त जमिनीवर एक काळ्या रंगाचं बंद पाकिट पडलं होतं. अजयने ते पाकिट उचललं आणि दार बंद करून आत आला. काय आहे त्यात अजय? मीरानं विचारलं. अजयने पाकिट उघडलं. आत एक पेनड्राईव्ह आणि एक लहानशी चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लाल शाईने लिहिलं होतं, तुम्हाला वाटतंय की तुम्ही एक गुपित जगापासून लपवलं आहे. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत सत्य समोर येईल. जर तुम्हाला हे नातं वाचवायचं असेल तर पेनड्राईव्हमधील व्हिडिओ पहा. मीरा आणि अजयचे चेहरे पांढरे पडले. कोणाला तरी त्यांच्या या नात्याबद्दल, मीराच्या गरुडधनपणाबद्दल आणि त्यांच्या गुप्त भेटीबद्दल सगळं काही माहीत होतं. त्यांनी लगेच तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक धूसर व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये अजय मीराच्या घरी येत असताना, तिच्या बेडरूममध्ये जात असतानाचे आणि त्या दोघांच्या अतिशय खाजगी क्षणांचे फुटेज होते. हे फुटेज फ्लॅटच्या समोरच्या इमारतीतून किंवा खिडकीतून झूम कॅमेऱ्याने शूट करण्यात आले होते. पण व्हिडिओच्या शेवटी जे दिसलं त्याने मीरा आणि अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडिओ संपताना एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर पाठ करून उभी होती. त्या व्यक्तीने हळूच मागं वळला. तो दुसरा कोणी नसून प्रकाश होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर आणि शांत हसू होतं. व्हिडिओमध्ये प्रकाशचा आवाज आला. मीरा, तुला वाटलं की मी बँकेच्या कामात व्यस्त आहे म्हणून मला काहीच कळत नाही. 8 वर्षाचा आमचा
संसार आणि तू मला एका दूधवाल्यासाठी फसवलंस. पण हा खेळ इथेच संपत नाही अजय. तू ज्याला तुझा दुधाचा व्यवसाय समजतोस त्यामागे मी रचलेलं जाळं होतं. तुझ्या आईच्या हॉस्पिटलचे बिल, तुझ्या दुकानाचं कर्ज, हे सगळं मीच मॅनेज करत होतो. आणि आता मीराच्या पोटात वाढणारं ते बाळ, त्याचा निर्णय मी घेणार. व्हिडिओ तिथेच बंद झाला. मीराला प्रचंड शॉक बसला. तिचे पाय थरथरू लागले. तिचा श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ लागला. अजय, प्रकाशला सगळं माहीत होतं. तो गेल्या काही महिन्यांपासून फक्त नाटक करत होता. अजयच्या डोळ्यात भयंकर राग आणि भीती एकत्र दिसत होती. मीरा, याचा अर्थ प्रकाश सर शांत बसणार नाहीत. ते आपल्या बाळाला नुकसान पोचवू शकतात. आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं. त्या क्षणी घराचा मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला. प्रकाश स्वतः चावी लावून आत येत होता. अजयने मीराला बेडरूममध्ये मागे ढकललं आणि स्वतः पुढे आला. प्रकाश आत आला. त्याचे कपडे पावसाने पूर्ण ओले झाले होते. त्याच्या हातात एक काळी बॅग होती. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिडचिड किंवा राग नव्हता. उलट एक भयंकर शांत हसू होतं. अरे अजय, अजून इथेच आहेस? आज दुधाचं बिल द्यायचं राहिलं होतं का? प्रकाशने अतिशय शांत आवाजात विचारलं. जणू काही झालंच नाही. प्रकाश सर, खेळ बंद करा. आम्ही तो व्हिडिओ पाहिलाय, अजय धैर्याने म्हणाला. प्रकाशने हळूच मान हलवली आणि सोफ्यावर जाऊन बसला. त्याने हातातली बॅग टेबलवर ठेवली. व्हिडिओ? ओ, तो मीच पाठवला होता, प्रकाश म्हणाला. आणि त्याने बॅगमधून एक फाईल काढली. मीरा, बाहेर ये. लपून राहण्यात काही अर्थ नाही. मीरा हळूच बेडरूममधून बाहेर आली. ती अजयच्या मागे उभी राहिली. प्रकाश, तू हे सगळं का केलंस? तुला जर राग होता तर तू थेट माझ्याशी बोलायला हवं होतं, मीरा रडत म्हणाली. प्रकाश हसला. एक अतिशय थंड आणि भीतीदायक हसू. राग? मीरा, मला तुझ्यावर रागच नाही आहे, प्रकाश म्हणाला. उलट मला अजयचे आभार मानायचे आहेत. गेल्या 8 वर्षात मी बँकेत अनेक बेकायदेशीर व्यवहार केले आहेत. बँकेचे कोट्यवधी रुपये मी गायब केले आहेत आणि पोलीस माझ्या मागे आहेत. मला या देशातून पळून जायचं होतं, पण मला एका डेड बॉडीची गरज होती. एका अशा माणसाची ज्याचा चेहरा माझ्याशी जुळता मिळता असेल आणि ज्याच्या जाण्याने कोणाला संशय येणार नाही. अजय आणि मीरा स्तब्ध झाली. तू काय काय म्हणतोस? अजयने विचारलं. अजय, तुझी उंची, तुझा बांधा आणि तुझा चेहरा थोड्याफार प्रमाणात माझ्यासारखाच आहे. मी तुला मुद्दाम या भागात दूध पुरवठ्याचं काम दिलं होतं. मीच तुला मीराच्या संपर्कात आणलं. मीरा जेव्हा एकटी असायची तेव्हा तू इथे यावंस हा माझाच प्लॅन होता. मला माहीत होतं मीरा एकटी आहे आणि ती तुझ्या प्रेमात पडेल, प्रकाशने खुलासा केला. मीराच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. म्हणजे हे सगळं तू रचलेलं जाळं होतं? हो मीरा, प्रकाश ओरडला. आता पोलिसांच्या नजरेत प्रकाश हा या घरात अजयच्या हाताने मारला गेला आहे असं सिद्ध होईल. मी आज रात्री अजयला मारून त्याचा चेहरा जाळून टाकणार आहे आणि मी अजय बनून या देशातून पळून जाणार आहे. आणि तू मीरा, तू या खुनाच्या आरोपात किंवा या अपघातात माझ्यासोबतच संपणार आहेस. प्रकाशने बॅगमधून एक बंदूक काढली आणि अजयवर रोखली. अजयने एक क्षणही न घालवला नाही. तो थेट प्रकाशवर धावून गेला. दोघांमध्ये भयंकर झटापट सुरू झाली. बंदूक खाली पडली आणि दूर निघून गेली. पावसाचा आवाज आणि घरात चाललेली ही जीवघेणी लढाई. प्रकाशने अजयचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. प्रकाशच्या ताकदीपुढे अजय हळूहळू कमजोर पडू लागला होता. अजय, मीरा ओरडली. मीराने आजूबाजूला पाहिलं. टेबलावर ठेवलेली पितळीची जड फ्लॉवर पॉट तिच्या नजरेस पडली. मीराने सर्व ताकद एकवटून ती फ्लॉवर पॉट उचलली आणि थेट प्रकाशच्या डोक्यावर मारली. धडाक असा मोठा आवाज झाला. प्रकाशच्या डोक्यातून धार लागली आणि तो जमिनीवर कोसळला. अजयने धापा टाकत स्वतःला सावरलं. प्रकाश जमिनीवर अनवाणी बेशुद्ध पडला होता. मीरा, तू ठीक आहेस ना? अजयने मीराला जवळ घेतलं. अजय, तो मेला का? मीरा भीतीने थरथरत होती. अजयने प्रकाशची नाडी तपासली. नाही, तो फक्त बेशुद्ध आहे. पण आपल्याकडे जास्त वेळ नाही. पोलीस किंवा त्याचे गुंड इथे येण्यापूर्वी आपल्याला निघून जावं लागेल. अजयने ती बंदूक उचलली आणि प्रकाशची फाईल घेतली, ज्यामध्ये सगळे बेकायदेशीर व्यवहार आणि पासपोर्ट होते. त्या वादळी रात्री पावसाच्या अंधारात अजय आणि मीरा त्या फ्लॅटमधून बाहेर पडली. प्रकाशचं ते जाळं त्यांनी तोडलं होतं, पण आता त्यांच्यासमोर एक नवीन आयुष्य होतं. पोलीस, भूतकाळ आणि प्रकाशच्या बदल्यापासून दूर पडायचं.
ते दोघं अजयच्या गावाच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीत बसले. मीराने अजयचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने तिच्या पोटातील बाळाला सांभाळलं होतं. सत्य समोर आलं होतं, पण संघर्षाची ही फक्त सुरुवात होती. आता ते दोघे एकत्र येणार होते एका नवीन सुरुवातीसाठी आणि आपल्या प्रेमाच्या बाळाच्या रक्षणासाठी. ते दोघे अंधाऱ्या आणि वळणावळणाच्या रस्त्याने वेगाने जाणाऱ्या एका खाजगी ट्रकमध्ये बसले होते. बाहेर पावसाचा जोर थोडा ओसरला होता, पण ढगांचा गडगडाट अजूनही चालूच होता. मीराने अजयच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. तिची नजर सतत खिडकीबाहेरच्या अंधारावर होती. पोटातल्या बाळाची हलकी हालचाल जाणवताच तिने अजयचा हात अधिकच घट्ट दाबला. अजय, आपण नक्की कुठे चाललोय? मीराने अत्यंत हळू आवाजात विचारलं. माझ्या गावाकडे नाही जात आपण, मीरा. अजयच्या आवाजात एक गंभीर आणि खोल विचार होता. प्रकाशला वाटत असेल की मी तुला घेऊन गावी जाईन. त्याची माणसं आधी तिथे पोचतील. आपण एका अशा जागी चाललोय जिथे आपल्याला शोधणं कोणालाच शक्य होणार नाही. सिंधुदुर्गच्या एका छोट्याशा गावात. तिथे माझ्या एका जुन्या मित्राचं घर आहे. ते जंगलानजीकचं गाव आहे. मीराने शांतपणे मान हलवली. तिथे आता फक्त अजयवर आणि त्याच्या निर्णयावर विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते. फ्लॅटचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. इमारतीचा वॉचमन नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र द्यायला आला असता. आत जमिनीवर रक्ताचे डाग विस्कटलेला सामान बघून तो घाबरला. त्याने तत्काळ पोलिसांना फोन केला. काही वेळात SP विक्रम देशमुख आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. देशमुखांची ओळख एक अतिशय चाणाक्ष, शांत पण तितक्याच भयंकर तपास अधिकाऱ्याची होती. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. जमिनीवर सुकलेले डाग होते, पण तिथे कोणतीही डेड बॉडी नव्हती. टेबलावर 2 चहाचे कप, एक फुटलेली फ्लॉवर पॉट आणि रक्ताने माखलेला एक कपड्याचा तुकडा पडला होता. सर, शेजाऱ्यांनी सांगितलं की या घरात बँक मॅनेजर प्रकाश आणि त्याची पत्नी मीरा राहत होते. एका हवालदाराने माहिती दिली. आणि रोज सकाळी येणारा दूधवाला, ज्याचं नाव अजय आहे, तो गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता आहे. देशमुखांनी लॅपटॉपकडे पाहिलं, जो सोफ्यावर उघडाच पडला होता. त्या लॅपटॉपमधून पेनड्राईव्ह गायब होता. पण देशमुखांच्या तीक्ष्ण नजरेने सोफ्याच्या खाली पडलेली ती चिठ्ठी शोधून काढली. सत्य समोर येईल. देशमुख साहेब, हे साधं घरगुती भांडण नाही. इथे खूप मोठा खेळ झाला आहे. जर इथे खून झाला असेल तर बॉडी कुठे गेली? आणि जर कोणी पळून गेलं असेल तर सोबत रक्ताचे डाग सोडून का गेलं? त्याचवेळी एका कॉन्स्टेबलने बँकेची ती फाईल देशमुखांच्या हातात दिली, जी प्रकाशने आणली होती. ती घाईघाईत सोफ्यामागे पडली असावी. फाईल उघडताच देशमुखांचे डोळे मोठे झाले. ती फाईल प्रकाशच्या नावाने असलेल्या 50 कोटींच्या बेकायदेशीर बँक खात्यांची आणि बनावट पासपोर्टची होती. म्हणजे बँक मॅनेजर प्रकाश हा साधा आयुष्य जगणारा माणूस नव्हता. देशमुख गंभीरपणे म्हणाले, तो एक भामटा होता. पण प्रश्न असा आहे की पळून कोण गेले, प्रकाश की मीरा आणि तो दूधवाला अजय? 2 दिवसांच्या प्रवासानंतर अजय आणि मीरा एका हिरव्यागार, शांत आणि शहरापासून खूप दूर असलेल्या गावात पोहोचले. अजयचा मित्र महादेव याने त्यांचे स्वागत केले. महादेव एक शेतकरी होता आणि अजयचा बालपणीचा मित्र होता. त्याला परिस्थितीची कल्पना देण्यात आली नव्हती, पण अजय संकटात आहे एवढंच त्याला माहीत होतं. अजय, हे घर जंगलाच्या कडेला आहे. इथं कोणीच ये-जा नसती. बहिणींना काही त्रास होणार नाही, महादेव म्हणाला. घर कौलारू आणि लाकडी खांबावर उभं असलेलं एक जुनं पण अतिशय उबदार घर होतं. घराच्या मागे मोठी नारळाची आणि सुपारीची झाडी होती. मीराला तिथे आल्यावर गेल्या अनेक महिन्यानंतर प्रथमच मोकळा श्वास घेता आला. अजयने तिला बेडरूममध्ये नेले आणि पलंगावर बसवले. मीरा, आता आपण सुरक्षित आहोत, अजय तिच्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला. अजय, पण मला अजूनही भीती वाटते, मीरा त्याचे हात हातात घेत म्हणाली. प्रकाश जिवंत आहे की? अजयने तिच्या ओठावर बोट ठेवले. तो जिवंत असो वा नसो, आता तो आपल्याला शोधू शकत नाही. आणि जर त्याने प्रयत्न केला तर यावेळी मी त्याला सोडणार नाही. त्या संध्याकाळी पावसाचे थेंब कौलावर टपटप वाजत होते. अजयने स्वयंपाकघरात जाऊन मीरासाठी गरमागरम भात भाजी बनवली. मीरा त्याला मदत करायला आली, पण अजयने तिला हसत रोखले. आजपासून तू फक्त आराम करायचास, मी आणि महादेव सगळं सांभाळू, अजय म्हणाला. जेवण झाल्यानंतर रात्रीच्या शांततेत ते दोघे घराच्या पडवीस बसले होते.
थंड वारा सुटला होता. अजयने मीराभोवती शाल पांघरली आणि स्वतःजवळ उठलं. मीराने अजयच्या छातीवर डोकं टेकवलं. अजय, मला वाटत होतं की माझं आयुष्य त्या मुंबईच्या 2 BHK फ्लॅटमध्येच संपून जाईल, पण तू मला एक नवीन आयुष्य दिलंस. मुंबईत SP देशमुखांना एक भयंकर पुरावा मिळाला होता. प्रकाशच्या फ्लॅटमधील रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. रिपोर्ट आल्यावर देशमुखांना मोठा धक्का बसला. जमिनीवर पडलेले ते रक्त प्रकाशचे नव्हतेच, ते एका अनोळखी व्यक्तीचे होते, ज्याची नोंद पोलिसांच्या गुन्हेगारी डेटाबेसमध्ये होती. तो प्रकाशचा एक भाडोत्री गुंड होता. म्हणजे त्या रात्री घरात तिसराच कोणीतरी आला होता. देशमुख टेबलवर हात मारत म्हणाले. प्रकाशने स्वतःचा खून झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी गडबड झाली. मीरा आणि अजयने प्रकाशचा प्लॅन उधळून लावला असावा. त्याच वेळी देशमुखांच्या फोनवर एक अनामिक नंबरवरून मेसेज आला. जर तुम्हाला बँक घोटाळ्यातील 50 कोटी रुपये आणि प्रकाशचा खरा चेहरा पाहायचा असेल तर सिंधुदुर्गच्या या जंगलात या. मेसेज वाचून देशमुखांच्या भुवया उंचावल्या. हा मेसेज कोणी पाठवला? अजयने की स्वतः प्रकाशने? गावात रात्र होती. अचानक महादेव घाईघाईत पळत अजयच्या घरी आला. अरे अजय, दार उघड. महादेव घाबरलेल्या आवाजात ओरडला. अजयने लगेच दार उघडले. काय झालं महादेव? अजय, गावाच्या वेशीवर 2 काळ्या गाड्या आल्या आहेत. काही अनोळखी लोक बंदुका घेऊन तुझा आणि त्या बाईचा फोटो दाखवून विचारपूस करत आहे. महादेवने सांगताच अजयचे रक्त गोठले. प्रकाश, अजय पुटपुटला. अजयने लगेच आत जाऊन मीराला उठवले. मीराच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भीतीचे सावट आलं. मीरा, घाई कर, प्रकाशची माणसं इथे पोहोचली आहेत. आपल्याला जंगलाच्या रस्त्याने महामार्गापर्यंत पळावं लागेल. अजयने मीराचा हात धरला. ते तिघे घराच्या मागच्या दाराने जंगलात शिरले. जंगल घनदाट होतं आणि रात्र अंधारी होती. झाडांच्या पानामधून येणारा वाऱ्याचा आवाज वातावरण अधिकच भयानक करत होता. मीराचा गरोदरपणाचा 7वा महिना सुरू असल्याने तिला वेगाने पळता येत नव्हते. अजय तिला सांभाळत पुढे जात होता. अचानक मागून विजेच्या टॉर्चचा प्रकाश आला आणि एका गोळीचा आवाज आला. ठाव. गोळी अजयच्या अगदी जवळून झाडावर जाऊन बसली. अजय तिथेच था. मागून एक परिचित थंड आणि क्रूर आवाज आला. अजय आणि मीरा थांबले. त्यांनी वळून पाहिलं. टॉर्चच्या प्रकाशात प्रकाश उभा होता. त्याच्या डोक्यावर पट्टी बांधली होती आणि हातात बंदूक होती. त्याच्यासोबत 3 सशस्त्र गुंड होते. प्रकाश हसला. काय मीरा, तुला वाटलं की तू एका फ्लॉवर पॉटने मारून पळून जाशील? मी साधं गणित चुकवत नाही. मी तुझा पाठलाग पहिल्या दिवसापासून करत होतो. अजयने मीराला स्वतःच्या मागे ढकललं. प्रकाश सर, मीराला सोडून द्या. तुम्हाला जे काय करायचं ते माझ्याशी करा. छान अजय, खूपच हिरोसारखा वागतोस, प्रकाशने उपहासाने म्हणाला. पण दुर्दैवाने हा खेळ इथेच संपणार आहे. मी तुम्हा दोघांना या जंगलात मारून गाडून टाकेन. पोलीस समजतील की तुम्ही दोघे पळून जात असताना दगाफटका झाला आणि मी 50 कोटी घेऊन आरामात परदेशात जाईल. प्रकाशने बंदूक अजयच्या कपाळावर रोखली. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रकाश प्लीज, अजयला सोड, मला मार, पण त्याला आणि या बाळाला सोडून दे. नाही मीरा, अजय ओरडला. हा नराधम कोणालाच सोडणार नाही. प्रकाशने ट्रिगरवर बोट ठेवले. बाय बाय अजय. अचानक जंगलात गोळीचा प्रचंड आवाज आला, पण ती गोळी प्रकाशच्या बंदुकीतून सुटली नव्हती. प्रकाशच्या खांद्यात गोळी लागली आणि त्याची बंदूक खाली पडली. तो वेदनेने ओरडला. त्या क्षणी चारी बाजूंनी टॉर्चचे प्रकाश झोत प्रकाश आणि त्यांच्या गुंडावर पडले. पोलीस, कोणीही हालचाल करायची गरज नाही. हात वर करा. झाडीमधून SP विक्रम आपल्या सशस्त्र पोलिसांच्या पथकासह बाहेर आले. प्रकाशने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांच्या गुंडांना लगेच पकडले आणि देशमुखांनी प्रकाशच्या चेहऱ्यावर गोळी झाडून त्याला जमिनीवर पाडले. अजय आणि मीरा स्तब्ध होऊन सगळं पाहत होते. SP देशमुख अजयजवळ आले. त्यांनी अजयच्या खांद्यावर हात ठेवला. अजय, तू पाठवलेला तो मेसेज मला वेळेवर मिळवला. तू खूप हुशारीने या गुन्हेगाराला इथे आकर्षित केलंस. मीराने अजयकडे आश्चर्याने पाहिलं. अजय, तू पोलिसांना मेसेज पाठवला होता? अजयने मीराचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मीरा, मला माहीत होतं की आपण आयुष्यभर पळू शकत नाही. या प्रकारचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण आपलं बाळ कधीच सुरक्षित राहू शकलो नसतो. म्हणून मी महादेवच्या फोनवरून SP देशमुखांना सर्व पुरावे आणि लोकेशन पाठवलं होतं. देशमुखांनी प्रकाशकडे पाहिलं, जो वेदनेने कणत होता. प्रकाश, बँक घोटाळा, बनावट पासपोर्ट आणि हत्येचा प्रयत्न. आता तुला आयुष्याची उरलेली वर्ष तुरुंगातच काढावी लागतील.
पोलीस प्रकाशला आणि त्यांच्या गुंडांना घेऊन निघून गेले. कोकणातील एका सुंदर, शांत आणि किनाऱ्यावर सूर्य मावळत होता. आकाशात लाल आणि केशरी रंगाची सुंदर उधळण झाली होती. एका छोट्याशा सुंदर अंगणात अजय बसला होता. त्याच्या मांडीवर एक लहानसं गोंडस बाळ होतं, त्याची मुलगी अनन्या. मीरा आतून चहाचे 2 कप घेऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही ताण किंवा भीती नव्हती. तिथे फक्त शांतता आणि समाधान होतं. तिने चहाचा कप अजयच्या हातात दिला आणि ती शेजारी बसली. तिने बाळाच्या लहान हाताला स्पर्श केला. अजय, कधीकधी मला विश्वासच बसत नाही की आपण या सगळ्या वादातून बाहेर आलो. मीरा मंद हसत म्हणाली. अजयने बाळाला एका हाताने सांभाळत मीराच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिला जवळ ओढलं. मीरा, जेव्हा हे नातं सत्यावर आणि प्रेमावर आधारित असतं तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला तोडू शकत नाही. आपण एक नवीन सुरुवात केली आहे, अजय म्हणाला. सूर्य समुद्राच्या लाटांमध्ये हळूहळू मावळत होता. अजयने मीराच्या कपाळावर एक अतिशय प्रेमळ किस केलं. त्या दोघांच्या मध्यभागी त्यांचे बाळ शांतपणे झोपलं होतं. एक अनपेक्षित भेट, अनेक वादळे आणि भयंकर सस्पेन्स पार केल्यानंतर मीरा आणि अजयची कथा अखेर एका पूर्ण, सुंदर आणि कायमस्वरूपी प्रेमाच्या वळणावर आली होती. अनन्याच्या येण्याने त्या शांत निसर्गरम्य कोकणातले घराचे स्वरूप बदलून गेले होते. समुद्राच्या लाटांचा तो मंद आवाज, नारळी सुपारीच्या बागांमधून येणारी थंड झुळूक आणि अंगणात खेळणारे एक चिमुकले मूल, मीराच्या आयुष्यात वर्षानुवर्षे पसरलेला तो भयानक एकटेपणा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. सकाळचे 7 वाजले होते. अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. मीरा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. शेजारीच ठेवलेल्या पाळण्यात लहानगी अनन्या अंगठा चोखत शांतपणे खेळत होती. मीराने चहाचा कप खाली ठेवला आणि हळूच पायाजवळ जाऊन अनन्याला उचलून आपल्या छातीशी धरले. अनन्याच्या त्या लहानशा स्पर्शाने मीराच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद पसरला. तेवढ्यात मागून अजय आला. त्याच्या हातात नवीन दुधाच्या डेअरीचे कागदपत्रे आणि हिशोबाची वही होती. गावातील दुधाचा व्यवसाय आता खूप मोठा झाला होता. अजयने आपली मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावात एक स्वतःचा लहानसा दुधाचा ब्रँड सुरू केला होता. अजयने मीराच्या मागे उभे राहून तिला आणि अनन्याला आपल्या भक्कम बाहूमध्ये घेतलं. त्याने आपले ओठ मीराच्या मानेवर हलकेच टेकवले. आज दोन्ही सुना अजूनही घरातच आहेत. बाहेर सूर्य डोक्यावर आला आहे, अजय खोडकरपणे म्हणाला. मीराने हसत मागे वळून पाहिलं. अजय, अनन्या अजून खूप लहान आहे. तिला सोडून मी कुठे जाणार? अजयने मीराच्या हातातून अनन्याला घेतले आणि तिला हवेत उंचावले. अनन्या खुदकून हसली. त्या हसण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. बघ मीरा, आपली मुलगी किती खुश आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा आपण मुंबईहून पळून इथे आलो होतो. मनात किती भीती होती, भविष्याची कोणतीही खात्री नव्हती. पण आज आपल्याकडं आपलं स्वतःचं एक घर आहे, प्रेम आहे आणि हे सुंदर बाळ आहे. अजयच्या आवाजात एक गहिवर आणि कृतज्ञता होती. मीराने अजयच्या खांद्यावर डोकं टेकवलं. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं अजय. जर तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर मी अजूनही त्या 2 BHK फ्लॅटमध्ये एकटी गुदमरून जगले असते. तू मला फक्त प्रेम दिलं नाहीस तर जगायला शिकवलं. अजयने अनन्याला हळूच पाळण्यात झोपवलं आणि तो मीराकडे वळला. त्याने मीराचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात मीरासाठी तेच जुनं अथांग प्रेम आणि ओढ होती जी पहिल्या दिवशी दरवाजात दिसली होती. मीरा, आज संध्याकाळी आपण समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला जाऊया, फक्त आपण दोघे आणि आपली अनन्या, अजयने विचारलं. हो नक्कीच, मीरा आनंदाने म्हणाली. संध्याकाळची वेळ होती. आकाशात लाल, केशरी आणि जांभळ्या रंगाची अप्रतिम उधळण झाली होती. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील वाळूवर येऊन आदळत होत्या. अजय आणि मीरा किनाऱ्यावर शांतपणे चालत होते. अजयने एका हाताने मीराचा हात घट्ट धरला होता तर दुसऱ्या हाताने त्याने अनन्याला सांभाळले होते. वाऱ्याच्या वेगाने मीराचे केस अजयच्या चेहऱ्यावर येत होते. अजयने हळूच तिचे केस मागे सरकवले. ते एका मोठ्या खडकाजवळ येऊन बसले. लाटांचा स्पर्श त्यांच्या पायांना होत होता. मीरा, अजयने अचानक हाक मारली. आज मुंबईहून पोलीस स्टेशनवरून फोन आला होता, SP देशमुखांचा, अजयने सांगितले. मीरा एका क्षणासाठी गंभीर झाली. काय म्हणाले ते? प्रकाशला 50 कोटींच्या घोटाळ्यात आणि आपल्या हत्येच्या प्रयत्नात कोर्टाने 25 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता त्या कोणताही त्रास आपल्याला किंवा बाळाला कधीच होणार नाही. तो धडा पूर्णपणे संपला आहे, अजयने मीराला धीर देत सांगितले. मीराने एक दीर्घ श्वास घेतला. मनावर असलेला भूतकाळ, शेवटचा बारीकसा ताणही आता निघून गेला होता. मला आता प्रकाशची किंवा भूतकाळाची अजिबात काळजी नाही अजय, मीरा अजयच्या डोळ्यात बघत म्हणाली. माझं वर्तमान आणि माझं भविष्य फक्त तुझ्यासोबत आहे. मला फक्त एक विचारायचं आहे, तू मला आयुष्यभर असंच जपशील ना?
अजयने मीराची हनुवटी हळूच वर केली. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. मीरा, श्वास असेपर्यंत आणि श्वास थांबल्यानंतरही. माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल. तू माझ्या आयुष्याची ती सकाळ आहेस जिने माझ्या आयुष्यात अंधार कायमचा मिटून टाकला. मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. हा अजय तुझा होता, तुझा आहे आणि कायम तुझाच राहील. अजयचे शब्द अत्यंत भावूक आणि खंबीर होते. अजय हळूच मीराच्या जवळ गेला. मीराने आपले डोळे मिटले. अजयने कपाळावर एक प्रेमळ आणि आत्मिक किस केलं. त्या किसमध्ये कोणत्याही प्रकारची घाई नव्हती, तर 8 वर्षाच्या एकटेपणानंतर सापडलेलं ते निस्सीम प्रेम, विश्वास आणि आपुलकी होती. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज, मावळत्या सूर्याच्या साक्षीने ते दोघे एकमेकांच्या आलिंगनात विरघळून गेले. काही वेळाने त्यांनी एकमेकांना सोडले तेव्हा दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. अनन्या त्यांच्या मध्यभागी शांतपणे झोपली होती. जणू तिला माहीत होतं की तिचे आईबाबा आता जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहेत. सूर्य समुद्राच्या अथांग पाण्यामध्ये पूर्णपणे मावळला होता, पण मीरा आणि अजयच्या आयुष्यात मात्र एका नव्या, सुंदर आणि कधीही न संपणाऱ्या प्रेमाचा प्रकाश पसरला होता. एक अनपेक्षित भेट, समाज आणि परिस्थिती दिलेला लढा, भयान, सस्पेन्स आणि संकटानंतर मिळवलेला विजय, या सर्व कथांच्या पलीकडे जाऊन मीरा आणि अजयचं नातं आता अमर झालं होतं. मावळत्या संध्याकाळी समुद्राच्या किनाऱ्यावर उमटलेली आणि त्याच्या पावलांची पाऊलखुणे लाटांनी पुसून टाकली असली तरी त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची छाप मात्र आयुष्याच्या पटावर कायमची कोरली गेली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.